व्यवस्थित साक्ष त्या लोकांसमोर सांगा आणि कसं सांगा, नम्रतेने त्या लोकांना सांगा. काही लोक ऐकतील, ऐकत असणाऱ्या लोकांना अजून सांगा. जे लोक ऐकत नसतील त्या लोकांना जबरदस्ती करू बस झाली, मी तुला सांगतो ना, तुला समजत कसं नाही. ख्रिस्त आमचा फोर्स करणारा नाही. आमचा देव आमची जबरदस्ती करणारा जर नसेल तर देवाच्या लोकांना आम्ही पण जबरदस्ती करायची नाहीये. ऐकत असेल तर त्यांना सांगा पुन्हा पुन्हा, कारण तुम्ही सांगत असताना तो जर ऐकत आहे तर तुमच्या मुखातून निघणारा, तोंडातून निघणारा, जिभेतून निघणारा एक एक शब्द त्या माणसाच्या मनाला, अंतःकरणाला स्पर्श करणारा आहे. म्हणा सगळेजण आमेन. आणि त्या लोकांना जर स्पर्श करत आहे तुम्ही सांगितलेला शब्द, तर देवाच्या लोकांना तुमच्या मधून ख्रिस्ताचा विश्वास वचनाच्या द्वारे त्याच्यामध्ये प्रवेश करेल आणि तो व्यक्ती देखील ख्रिस्तावरती विश्वास ठेवून त्या व्यक्तीचं तारण होईल, त्या व्यक्तीचा उद्धार होईल. पण तो व्यक्ती जर ऐकत नसेल हे सांगू नका त्याला. बरोबर आहे की नाही? काही लोक त्याच्या बरोबर भांडण करीत बसतील, वाद विवाद घालीत बसतील. तुझं ऐकलं ना मी तासभर, आता माझं पण ऐक ना बाबा. तू किती भनभन केली एवढ्या मोठ्याने, मी काही म्हंटल का तुला? मी ऐकत होतो. मग तू पण माझा ऐक. वाद त्यांच्या बरोबर घालू म्हणा, भांडण त्यांच्या बरोबर करू नका. हे फार जीवनासाठी महत्वाचं आहे. काही लोक त्यांना लगेच नाव ठेवायला चालू करतात, आहे ना? ठेवतात का नाव? अजिबात कुठल्याही गोष्टीला त्यांना नाव ठेवायचे नाही. ते जे करतात ना त्यांना करू द्यायचं. शेवटी त्याचा विश्वास जे करतात त्यांना करू द्यायचं. आम्ही कोण त्यांना दोष ठेवणारे, नाव ठेवणारे, त्यांची निंदा करणारे आम्ही कोण लोक? आणि देवाचे लोक कधी नाव ठेवतात का हो? देवाचे लोक कधी निंदा करतात का? देवाचे लोक कधी एकमेकांना टोचणी देतात का? तो करतोय ना बाबा, करू दे त्याला. त्याच्यासाठी प्रार्थना करा. काय करा? त्या व्यक्तीसाठी काय करा? फक्त प्रार्थना करा. अशासाठी की जर आम्ही म्हटलं यार तू असाच आहे, तू तसाच आहे, अहो तुमच्या बोलण्यातून, ओठाच्या द्वारे आणि जिभेच्या द्वारे तुमचा विश्वास तुम्ही प्रगट करत असता आणि तुम्ही जर वाकडं तिकडे जर बोललं, त्या माणसाचं मन दुखवलं जाईल. आता आम्ही यवत मध्ये होतो, तिथे एक दिवस आम्ही मुक्काम केला आणि आम्हाला दुसऱ्या दिवशी निघायचं होतं. तर अचानक एक परिवार होतं. ते म्हटलं ठीक आहे, आम्हाला बाप्तिस्म वगैरे घ्यायचा, कार परिवारातून होते, भरपूर मोठी स्टोरी आहे. म्हटलं ठीक आहे, म्हटलं दुपारून आपण निघू. दुपारी निघता अचानक परत त्यांचं काहीतरी नियोजन बदललं. ते म्हटले संध्याकाळी जेवण वगैरे करू, केक वगैरे आणू आणि कापू आपण. म्हटलं ठीक आहे. म्हटलं आता म्हटलं सकाळपासून आता संध्याकाळपर्यंत वेळ जायचा आहे आपल्याला, काय करायला पाहिजे? इकडच्या बाजूला 4 खोल्या होत्या, इकडच्या बाजूला 4 खोल्या होत्या. 4 खोल्यामध्ये सगळ्यांच्या परिवारामध्ये 2-2 लेकरं होते. जवळपास 7 ते 8 लेकरं त्या ठिकाणी होते. मी म्हटलं आता काय करणार आहे? त्या लेकराची माझी तर ओळखच नाही. मग इकडच्या घरात 4 लेकरं होते. झालं शेजारच्याचे जे मुलं आहेत अन्य जातीतून परिवारातून होते, ते माझ्याकडे पाहायला लागले. त्याला म्हटले कम बेटा, कम ये इकडे ये. त्याला बोलवलं, तो माझ्याकडे पळत आला. त्याला मी खेळायला चालू केलं. त्याचा पाहून दुसरा पण पळत आला, त्याला पाहून तिसरा पळत आला. असं जवळपास दुपारपर्यंत, म्हणजे बाप्तिस्म पवित्र स्थान देण्याच्या अगोदर 7 ते 8 मुलांना मी त्या ठिकाणी खेळवत होतो. त्याच्या आई विदर्भी कुटुंबातून, परिवारातून होते. ते आश्चर्यचकित झाले. म्हणे रात्री एक कोणतरी कुठले माणसं आले तर आम्हाला माहित नाही आणि त्यांची आमची ओळख नाही. आमच्या पण त्यांच्या पण पोरांची ओळख नाही आणि आमचे पोर त्यांच्या बरोबर खेळायला लागले बघा. आणि मग अशा पद्धतीने काय झालं, देवाच्या लोकांनो त्या बहिणी बरोबर, म्हणजे त्या मुलांच्या आई बरोबर, त्या मुलांच्या वडिलांबरोबर आम्हाला बोलता येऊ लागलं. निमित्त आहे मुलांचं खेळण्याचं, पण त्या लोकांना मग आम्ही देवाचं प्रेम आणि प्रभू येशू ख्रिस्तावरती तुम्ही ठेवा विश्वास, ही सुवार्ता त्यांना आम्ही सांगितली. बोलता बोलता देवाच्या लोकांना देवाच्या आत्म्याने त्यांची प्रोपोजी केली आणि ते म्हणतात कुठून लोक आले ते माहित नाही,
पण किती ते प्रेमाने बोलतात एकमेकांबरोबर. आणि यायच्या टायमाला ते 7-8 मुलं आमच्या पाठीमाग लागलेत. आम्ही अर्ध्या रस्त्यात आलो. ते लेकरं काय म्हणतात, तुम्ही कुठे आहेत, आम्हाला पण घेऊन जा तुमच्या बरोबर, आम्हाला इकडे करमत नाही आता. बोला कृष्ण महाराज की. आम्हाला करमत नाही म्हणतात त्या ठिकाणी. मग मला सांगण्याचं तात्पर्य काय, की तुमच्या बोलण्यामुळे कोणी दुखवलं नाही पाहिजे. पास्टर पण दुखवले नाही पाहिजेत, चर्चचे लोक पण दुखवले नाही पाहिजेत, चर्च मंडळीतले लोक पण दुखवले नाही पाहिजेत. आपला शेजारी विश्वास न ठेवणारा का असाना, पण तुमच्या मुखातून तो दुखवला नाही गेला पाहिजे बोलण्यातून. सांभाळा स्वतःला, कारण तुम्ही देवाचे निवडलेले लोक आहेत. आणि तुम्हाला आणि मला या लोकांसमोर तुमचा ख्रिस्तावरती जो विश्वास आहे, तो विश्वास त्यांच्या समोर व्यक्त करायचा आहे की आम्ही परमेश्वराची सेवा कार्य करतो आणि आमचा विश्वास खरा विश्वास आहे. पण तुमच्या आणि माझ्या मुखातून निघल्या बोलण्याच्या द्वारे त्यांचं जर मन दुखत असेल तर देवाच्या लोकांनो, त्यांच्या तारणाला तुम्ही आणि अडखळत बनणारे लोक आहोत. म्हणा मी अडखळत बनणार नाही. म्हणा मी अडखळत बनणार नाही. मग तुम्ही किती त्यांना प्रेमाने शब्द बोला, ते ऐकतील का? बोला, ऐकतील का ते? म्हणून या ठिकाणी पेत्राने लिहिलं आहे. परत एकदा वाचूया. 3रा अध्याय 15 वचन. पेत्राचे पहिले पुस्तक. तर ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणात पवित्र माना प्रभू म्हणून. आणि तुमच्या ठायी जी आशा आहे, तुमच्या ठायी जी आशा आहे, तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा. नेहमी सिद्ध असा. जो कोणी विचारील त्याला काय करा, तुम्ही उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा किंवा नेहमी तयार असा. म्हणून या ठिकाणी तुम्हाला मला काय बघायला मिळतंय की पेत्राने आपल्या जीवनातला अनुभव या ठिकाणी प्रगट केलेला आहे. बोला कृष्ण महाराज की. काय झाले, पेत्राला स्वतःच्या अनुभवाची या ठिकाणी जाणीव झाली. काय केलं होतं पेत्राने, तुम्ही आणि मी पाहिलेलं आहे. मार्कच्या शुभवर्तमानामध्ये तुम्हाला मला बघायला मिळतं की पेत्रानं 3 वेळेस प्रभूला नाकारलं. किती वेळेस? बोला, किती वेळेस नाकारलं? 3 वेळेस प्रभूला त्याने नाकारलं. तुम्हाला माहित आहे की पेत्राचा विश्वास पण कोणावरती होता? प्रभू येशू ख्रिस्तावरती होता. बरोबर आहे ना? तो पण एकेकाळी विश्वास प्रगट करणारा होता, त्याच्या बरोबर चालणारा होता, ख्रिस्ताबरोबर ख्रिस्ताचा संदेश ऐकणारा होता, सगळं काही करणारा होता. पण ज्यावेळेस या ठिकाणी एक घटना घडलेली तुम्ही आणि मी पाहतो, पेत्र या ठिकाणी घाबरून गेला होता. काय झाला होता? प्रभू येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस शत्रूने पकडलं त्यावेळेस असं लिहिलं आहे की पेत्र या ठिकाणी घाबरला. आणि घाबरून पेत्राने काय केलेलं आहे, स्वतःला या ठिकाणी ख्रिस्तापासून वेगळं केलेलं आहे. किती लोक घाबरतात. मनुष्य नात्याने कधी कधी अशी भीती वाटते. पेत्राला वाटली. आपल्याला ज्यावेळेस वाटती त्यावेळेस पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करा की पवित्र आत्मा मला घाबरू देऊ नको, माझा विश्वास खंबीर कर, माझा विश्वास स्ट्रॉंग कर, मला विश्वासातून माघार घ्यायची नाहीये, मला मजबूत कर आणि मला खंबीर कर. एकेकाळी तुम्हाला मला माहिती आहे की पेत्र घाबरून गेल्यामुळे त्या मुलींच्या समोर साक्ष द्यायला तयार नव्हता. येशू ख्रिस्ताला पकडलं तेव्हा उभा राहायला देखील तयार नव्हता. ख्रिस्ताचं नाव देखील घ्यायला तयार नव्हता. ख्रिस्ताचा धन्यवाद देखील करायला तो तयार नव्हता. त्याने ख्रिस्ताला त्या ठिकाणी सोडलं होतं, ख्रिस्ताला त्याने नाकारलं होतं. देवाच्या लोकांनो, का? लोकांनी प्रश्न टाकले होते की हा पण ख्रिस्ता बरोबर होता, हा पण त्या येशू बरोबर होता. त्यावेळेस पेत्राने काय केलेलं आहे, स्वतःला नाकारलं. काय केलं? स्वतःला
नाकारलं आणि त्या गर्दीमध्ये ज्या ज्या लोकांनी त्याला प्रश्न टाकलेले आहे तो आपल्या विश्वासाचं समर्थन त्या लोकांना देऊ शकला नाही, त्या लोकांसंग तो बोलू शकला नाही, खंबीरपणे उभा राहू शकला नाही, आपली साक्ष तो देऊ शकला. टाकलं, प्रभूच्या आज्ञेचं पालन केलं आणि मला हजारो मासे लागले. त्यावेळेस त्यांनी मला ओळखलं की हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो विसरला त्याच्या जीवनात काय साक्ष घडली होती, देवाने काय त्याच्या जीवनामध्ये चमत्कार केला होता, देवाने कसं त्याचं जीवन बदललं होतं आणि कसं त्याला आशीर्वादित केलं, तो त्या ठिकाणी विसरून गेला आणि तो घाबरून या घटनेमध्ये तुम्ही आणि जरी पाहिलं तर उत्तर द्यायला त्याने जरा डरपोक केली. तो घाबरला, अस्वस्थ झाला, थोडा निराश झाला, कारण स्वतःचं जीवन देखील आता काहीतरी होणार, त्याला भीती वाटायला लागली. वाचा शेवटचं वचन, मार्काचं शुभवर्तमान 14वा अध्याय आणि 66 वचन वाचा. मार्क 14:66. इकडे पेत्र खाली अंगणात असता इकडे पेत्र खाली अंगणात असता प्रमुख याजकाच्या दासीपैकी एक तेथे आली. प्रमुख दादाच्या दासीपैकी एक तिथे आले आणि पेत्राला शेकत असताना पाहून शेकोटी बशी बसला होता. शेकत असताना पाहून त्याच्याकडे तिने दृष्टी लावून म्हटले, त्या पुरीने त्याच्याकडे दृष्टी लावली आणि म्हटले, तूही त्या नासरेतकर येशू बरोबर होता. पेत्र पण त्या नासरेतकर येशू बरोबर होता. ऐकलंय का? मग काय झाला? पेत्र लट 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 कापायला लागला, कारण प्रभूला पकडलंय ना, प्रभूला बेड्या घातल्या, प्रभूला साखळदंडाने बांधलंय. आता प्रभूचं काय होणार आहे? पेत्राच्या समोर उदाहरण राहिलंय. प्रभूला पकडून दिल्यानंतर या ठिकाणी पेत्र लट 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 कापायला लागला. तुम्ही 72 वचनापर्यंत जर वाचलं तुम्हाला खूप डीप मध्ये शिकायला मिळेल. त्या ठिकाणी पेत्र का घाबरला? पेत्र आपल्या विश्वासाचं समर्थन देऊ या ठिकाणी शकलेला नाही. सत्य त्याच्या बरोबर असून सुद्धा सत्य तो त्या मंडळी समोर किंवा त्या मुली समोर किंवा त्या लोकांसमोर सक्षम सांगण्यासाठी उभा राहिला का? तो म्हटला की माझा खरा विश्वास आहे, हा मी ख्रिस्ताची सेवा कार्य करतो, हा मी याच्या बरोबर आहे, हा मी त्याच्या बरोबर राहतो. तो म्हटला नाही असं, तो घाबरून गेला. देवाच्या लोकांनो, आज पवित्र आत्मा म्हणजे येशू ख्रिस्ताचा एक अवतार आपल्या बरोबर आहे. आज आम्हाला भीती वाटत नाही आणि भीती वाटली नाही पाहिजे. आम्ही दिन दहाड़े बोल सकते, हाँ हम परमेश्वर की सेवा कार्य करते हैं, हाँ हम यीशु मसीह पे भरोसा करते हैं, आपको जो करना है वो करे. हम नम्रता से बोलेंगे उनके साथ. हम डरपोक नहीं है, हम डरने वाले नहीं है. पेत्रासारखं घाबरून जाऊ नका. होली स्पिरिट आमच्यामध्ये, पवित्र आत्मा आज आमच्यामध्ये आहे. हालेलुया. निराश होऊ नका, खिन्न होऊ नका, कारण पेत्राचं जे जुनं जीवन तुम्ही आणि तपासा, जुनं तुम्ही आणि विचार तपासा. परंतु बायबलच्या वचनात लिहिलेलं आहे की पूर्वीच्या जीवनावर, पापांवरती प्रभू येशू ख्रिस्तानं आज तुम्हाला मला विजय दिलेला आहे. आज तुम्ही आणि साधारण लोक नाही, तुम्ही आणि विजयी जीवन जगणारे लोक आहे. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, हे आम्हाला काय शिकण्याची गरज आहे? आमचा विश्वास खरा आहे हे या जगातल्या लोकांना का दाखवायचं? कशासाठी दाखवायचं? कशामुळे दाखवायचं? की या जगाचा निर्माण करणारा देव आणि आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त, त्यांच्यावर आम्ही जो विश्वास ठेवला आहे तो खरा विश्वास आहे. म्हणा सजन आमेन. आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी काय केलं पाहिजे? पुन्हा पुन्हा देवाच्या वचनाचा सराव करणं किंवा पाठांतर करणं किंवा त्याची स्टडी करणं किंवा त्याचा अभ्यास करणं या ठिकाणी फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. ख्रिस्त महाराज की. आणि जेवढा तुम्ही आणि ख्रिस्ताच्या वचनाचा अभ्यास